जगाला पाहिली नाही. चला मॅचकडे आपण जरूर बोलूयात. आपल्यासोबत आहेत सुनील सर आणि सुनील सरांसोबत आपण नक्की जॉईन होत आहे. सामना सुरू झालेला आहे. गोलंदाजीच्या अगदी बोहल्यावरती आपण पाहतोय साहिल पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेमध्ये आणि समोरून आपण पाहतोय खेळण्यासाठी जरूर फलंदाज देखील पाहायला मिळतात. प्रीतम, प्रतीक आणि अक्षय. कट केलाय बॉल सेकंड स्लिपला आपण पाहतोय. फिल्डर आहेत तिकडे, कोणतीच चूक नाहीये. बारक्या पाटील यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅटिंग युनिटसाठी पारितोषिक आहे. जबरदस्त आपण पाहतोय आयोजन आणि तितके चांगले दर्दी प्रेक्षक देखील पाहायला मिळतात. चांगला फटका कार्पेटच्या आधारे खेळलेत. लॉंग ऑफ मध्ये थोडे फंबल झालेत. फिल्डर फायदा उचलला गोष्टीचा. सेकंड मध्ये लगेचच धावेला कन्वर्ट केला. 2 धावा इथे मिळतात. सुनील लांबोर, द व्हॉइस ऑफ सानपाडा, स्माइली फेस, व्यावसायिक गटातील चांगले खेळाडू देखील आहेत आणि आज आपण पाहतो की अगदी पाहायला मिळतात इथे. धावा धावफलकावर 2 बेडल अबाउट चर्चा केल्या जातील. सुनील, काय सांगशील या मॅच बद्दल? जबरदस्त मॅच आहे खरं तर. दोन्ही टीम्सकडे क्वालिटी प्लेयर्स आहेत. मग या मॅच मध्ये मजा येणार आहे. वाईड साठी मागणी आहे. बॅटिंग टीम कडून हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवला वॉर रूम मध्ये. आमचे हरिदास विष्णू मडवी साहेब, दशरथ बैलाचे मालक आहेत, डस्टर आणि पक्षा बैलाचे मालक आहेत. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. वाईट बॉल आहे. वॉर रूम मधून निर्णय आलाय. इट इज अ वाईट बॉल कॉल. सो 1 रन आता इथे अतिरिक्तच्या माध्यमातून टीमला मिळेल. संघाची धावसंख्या जी आहे ती जरूर धावफलकावरती आपल्याला अपडेट पाहायला मिळते आणि टोटल 4 झालेल्या आहेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. थोडेसे खराब प्रदर्शन दाखवत असताना साहिल उलवेकर. बघा, साहिल उलवेकर मागील मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती. जबरदस्त गोलंदाजी त्याने हाताळली आणि बघा इथे पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय दिला. आता पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांचा डोळा आपल्याला जरूर पाहायला मिळणार. चला, इट्स अ वाईट बॉल.
टोटलमध्ये थोडे बदल होताना पाहायला मिळते. थोडंसं दडपण जाणवतंय सुनील. आता एकूण धावसंख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते यावेळेला 5 झालेली आहे. 5 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना दोन्ही संघ तुल्यबद्ध आहेत. दोघांमध्ये मॅच इंटरेस्टिंग भेटल. इथून जिंकणारा संघ किमान एका ट्रॉफीचा मानकरी होणार आहे आणि त्याची चर्चा सुरू आहे. हाल्फ हेलिकॉप्टर गोफणी सारखी बॅट हेलिकॉप्टर लुक द्यायचा प्रयत्न. पाठलाग होतोय बॉलचा. बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. धावा मिळतील 4. आलाय चौकार. तयार होतं साहिल. या वेळेला देखील वेगवान बॉल हाताळला होता, परंतु इथे सुद्धा बॉलर तीच चूक करतो. आणि पहा हा देखील वाईट बॉल आला. दडपण आहे सुनील. कारण अगदी आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस आपण मुख्य मॅच खेळत असतो आणि नॉकआउट स्टेज असेल प्लस इम्पॉर्टंट मॅच असेल जिथून आपण किमान एका ट्रॉफीचे मानकरी ठरत असू आणि अशा मॅचमध्ये या प्रकारच्या चुका होताना आपण पाहतो की फार तर पाहायला मिळतात. कारण तेवढं दबाव असतं आणि सध्या दबाव तंत्राखाली जुगारून गोलंदाजी होती आहे ते म्हणजे साहिलची. चेंडू पंचांकडून अगदी आपण पाहतो की फेअर बॉलचा इशारा आहे, परंतु बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि त्यांनी DRSची मागणी घेतलेली आहे. वरूनमध्ये बोनसचा हा निर्णय आपण पाहतो की आता इथून सासवडला जाईल, चेक केला जाईल आणि त्याची पडताळणी देखील इथे होताना पाहायला मिळेल. वॉररूममध्ये निर्णय पाठवलेला आहे आणि अगदी आपल्याला जरूर पाहायला मिळेल आता. यस, फेअर बॉल आहे अंपायर सेट. सो योग्य बॉल, गृहीत बॉल धरला जाईल, कोणतीही रन नसेल आणि डॉट बॉल बऱ्याच कालावधीनंतर साहिल उल्वेकरच्या माध्यमातून. धावा झालेत 10. याही वेळेला खरं तर बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न झाला. मागील बॉल खरं तर डॉट बॉल आले. बॅटिंग करणाऱ्या टीमने त्यांचा रिव्ह्यू हा गमावलेला आहे. साहिल उलबेकर नुकताच चौकार आला आणि त्यानंतर मात्र काय कमबॅक आपल्याला बघायला मिळते. यंगस्टर खेळाडू आहे, कमी वयातच मात्र चांगलं क्रिकेट खेळत आला खेडूपाडा गावासाठी. त्याबरोबर इंटर कॉलनीचं क्रिकेट सुद्धा या खेळाडूने गाजवलं. थांबतात, वेळ घेत आहेत. साहिलला माहिती आहे बक्षीस पात्र फेरी आहे, जिंकलो तर एका ट्रॉफीचे आम्ही हकदार बनू. म्हणजे माझा प्रत्येक बॉल माझ्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट राहणार आहे. आपल्या हाईटचा, आपल्या उंचीचा इकडे पुरेपूर फायदा. ज्या वेळेला तो बॉलिंग करतो त्यावेळेला उचलला जातोय. फटका अप्रतिम आहे, स्लॉट मध्ये आलाय. मिडल ऑफ द बॅट न स्वीट साऊंड ऑफ द बॅट. शॉट ऑफ द नाईट. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. अगदी आपण पाहतोय बॉल मारणं एवढं इझी नव्हतं सुनील, बट जो स्ट्रोक खेळला आणि स्पेशली बॅटचा स्विंग जबरदस्त आहे खेळाडूचा. बॅटमध्ये बॉल आल्यानंतर आपण पाहिलं की बॉल जो निघतोय तो पिकअप शॉट निघतोय, त्यामुळे सहज आपण पाहतो की मोठा स्ट्रोक किंवा स्कोरिंग शॉट या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि कॅलिबर देखील चांगला आहे खेळाडूचा. अक्षयचा आघाडीला आलाय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावसंख्या वाढली. रिसेंट षटकार आपण पाहतोय टीमला घेऊन जातोय 17 या आकड्यावरती. सो पॉवर प्लेमध्ये आपण पाहतो की जरूर ज्या धावा आल्यात 17 त्या किफायतशीर आहेत आणि याच सरासरीने जर चालले तर मग मी म्हणेन की एक विस्फोटक धावसंख्या ते उभारू शकतील. 17 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाल. एक चांगला गोलंदाज होता साहिल उलबेकर, परंतु त्याच्यावरती मात्र आक्रमण चढवलं गेलं. आता ओव्हर नंबर 2 मध्ये राहुल उलबेकर आलेत. पाहूया आता राहुलच्या माध्यमातून इकडे कमबॅक केले जाणार आहे का. स्ट्राईक इनला आता बॅटर उभा आहे. प्रतीक स्ट्राईक इनवरती आता उभा. राहुल उलवेकर मात्र पुन्हा एकदा तयार होतो. काळ्या पडद्याच्या एंडकडून तो सध्या गोलंदाजी करण्यासाठी तयार झाला. मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर आता सर्कल शो बाहेर 5 खेळाडू ठेवण्याची मुभा आपल्याला बघायला मिळते. लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्यानंतर बघा वाईटिश काऊ कॉर्नर. त्यानंतर कव्हर पॉईंटमध्ये एक खेळाडू तैनात ठेवला. असं सजलेले हे क्षेत्रक्षण किंबहुना डीप मिडविकेट रिझनमध्ये सुद्धा एक खेळाडू आहेत. नक्कीच नक्कीच. फिल्डिंगची रचना आपण जर पाहिली तर अगदी आपल्याला लिगल फिल्डिंग म्हणजे जास्तीत जास्त याच प्रकारची फिल्डिंग सेट केली जाते. काही वेगळं नाहीये गोलंदाजीमध्ये, कारण पेसर ऑन द अटॅक आहेत आणि पेसरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय प्रतीक पाटील नावाचा काटा काढला जातोय. विकेट मिळाली आहे,
खिडूक पाडाला आणि पहिला धक्का यंग स्टार सिद्धी करवलेला. आकाश भरपूर धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते कमबॅक इथून मात्र केले जातं. बॅटर इथून मात्र बाद झालेत. जरूर प्रेशर जे असतं ते प्रेशर आता पाहायला मिळतं थोडंफार, कारण प्रत्येक आतापर्यंत जर आपण त्याची बॅटिंग बघितली तर बरेचसे डॉट चेंडू देखील तो खेळला, एक चौकार मोदोमध्ये त्याच्या बॅटमधून पाहिला, परंतु थोडासा स्ट्राईक रेट जो आहे खेळाडूचा तो मी म्हणेन की अगदी या प्रकारच्या मॅचेसमध्ये अशा प्रकारचा मी म्हणेन की कमी आपण पाहतो खेळाडूकडून, त्यामुळे थोडीशी नाराजगी व्यक्त केली जाईल खेळण्यामधून, यात काही मात्र शंका नाही. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. आता तिसऱ्या क्रमांकावरती संधी मिळते. ओमकारला त्यांनी जरूर मैदानामध्ये पाठवलाय. बॉलर तयार होतात. पुन्हा एकदा राहुल उलवेकर पुन्हा एकदा निघाला. पाहूया आता या बॉलवरती काय करणार. राहुल तयार होतात. यावेळेला वेगवान बॉल हवेत. आणखीन एक इथे बघा, पाहावं लागेल. ओ पंचांचा इशारा आणि फलंदाज बाद. बॅट कट इथून आपण पाहतोय, त्यामुळं इथे अजून एक एज आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं की नितेशनं भरपूर चांगला झेल तिकडे पकडला. क्या बात आहे. एफर्टसाठी 10 आउट ऑफ 10. राहुल उल्वेकर आपण जर पाहिले ना तर अगदी खेळ त्यांनी थांबवला होता सुनील अक्षरशः, आणि एका वाढदिवसाला त्यांच्या गावामध्ये गेलो, त्यांना सांगितलं की खेळा इतका चांगला संघ आहे. तिथून खेळाला सुरुवात केली. खानावच्या नाईट स्पर्धेमध्ये खेळले, तिथे आपण पाहिलं की अगदी ते जवळपास 4-5व्या क्रमांकाचे मानकरी ठरले, आणि त्यानंतर आपण आता पाहतोय अगदी या मैदानावरती देखील त्यांची दमदार कामगिरी पाहायला मिळते. क्या बात आहे. बघा काय खेळ दाखवला जातो. खेळाडूला फक्त एक चांगला प्लॅटफॉर्मची आकाश सर गरज असते, आणि ज्या वेळेला तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळत जातो ना, त्यावेळेला मात्र तो खेळाडू स्वतःहून खरं तर स्वतःला सिद्ध करत असतो. आणि इथे बघा संधी मिळाली तर संधीचं सोनं आतापर्यंत करत आलोत खेडूपाडा टीमकडून खेळत असताना राहुल उलवेकर. येस डेफिनेटली. फर्स्टली प्रूव्ह अँड देन इम्प्रूव्ह. ज्यावेळेला स्वतःला प्रूव्ह करत जाता आपोआपच तुम्ही इम्प्रूव्ह होता. ते म्हणतात ना, आधी सिद्ध करा मग प्रसिद्ध व्हाल. आणि अलीकडचा काल जर आपण पाहिला ना तर विरासपोर्ट खिडूकपाडा संघ एक नावाजलेला संघ आहे. मागील वर्षाचा हंगाम गाजवला अक्षरशः संघानं, आणि अंदाज हंगाम थोडासा बाकफुटला होता, परंतु एंड आपण पाहतो की चांगला करत असताना, शेवट गोड करत असताना. पुन्हा एकदा बॉलर निघालेत. यावेळीचा बॉल लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. बघा अप्रतिम बॉल आपल्याला बघायला मिळतो. ओव्हर द विकेटनं का बॉलला कापलंय. बॉलला खरं तर जी हाताळण्याची मुवमेंट होती ना ती लाजवाब होती. डॉट बॉल आला. जरूर आपल्याला मी म्हणेन की आशिष नेहराची आठवण येईल राहुल उल्वेकर यांना पाहिल्यानंतर, कारण शरीरयष्टी जी आहे ती भरपूर उंचीची आहे, आणि स्पेशली आपण जर पाहिलं ना 40+ आहेत, त्यामुळे अनुभव देखील भरपूर आहे त्यांच्याकडे. टप्पा बदललाय, खोलात टाकलेला चेंडू. व्हेरिएशन गती परिवर्तन सृष्टीचा नियम आहे, क्रिकेटलाही लागू पडतो, आणि ते सांगत असताना अगदी दाखवतायत गोलंदाजी राहुल उल्वेकर. कोण म्हणतं राहुल उलवेकर 40+ आहेत. युवा खेळाडूंना लाजवेल असा खेळ त्यांच्या माध्यमातून खेळला जातो. जबरदस्त कामगिरी आहे, कौतुक करावं लागेल त्यांचं. सुरुवातीला व्यावसायिक गटामधून आपण पाहिलं रॉयल कलंबलीमधून काय गोलंदाजी आपण पाहायचो ना, आता तीच गोलंदाजी पाहायला मिळते. एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. सुरुवातीला व्हाईट बॉलनं सुरुवात, परंतु त्यानंतर 2 विकेट आणि सलग 3 डॉट बॉल. चाहते देखील आपण पाहतो आता भरपूर खुश आहेत खिडूकपाडाचे, आणि जबरदस्त गोलंदाजी राहुल उल्वेकरची पाहायला मिळते. अफलातून कामगिरी आहे. जबरदस्त. मैदान जरी तुमचं असलं ना तरी धिंगाणा आमचाच असणार. आणि काय गोलंदाजी केली जाते. जबरदस्त बॉलिंग. शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो कभी घास नहीं खाता, वो झपटना नहीं भूलता. आज झपटताना पाहायला मिळाला आपल्याला राहुल. झेल सुटली बट नाराजगी व्यक्त करत नाहीये. तिथे आपण पाहतो अगदी पाहायला मिळेल की या बॉलवरती धावा मिळतील त्या ॲक्सेप्ट केल्यात त्यांनी. 2 धावा आल्यात या षटकातून. टोटल आपण जर बघितल्या तर 3 धावा आल्यात, आणि टोटलला आपण पाहतोय राऊंड फिगरमध्ये 20. म्हणजे पहिलं षटक राहिलं ते यंगस्टार सिद्धी करवलेच्या नावावरती, आणि दुसरं षटक राहिलं ते म्हणजे टीम विरासपोर्ट खिडूकपाडाच्या नावावरती. 20 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला बघायला मिळतं. ओव्हर नंबर 3 मध्ये आता कोणते गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येणार. नो डाऊट भावेश उल्वेकर सध्या गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपल्याला बघायला मिळतील. एक चांगले फिरकीपटू आहेत. ॲज अ स्पिनर म्हणून बघा कित्येक स्पर्धेमध्ये त्यांचा लाजवाब खेळ आपल्याला आवर्जून पाहायला मिळतो. इंटर कॉलनी रॉयल कळंबोली या संघाला देखील त्यांनी रिप्रेझेंट केलं. मिस्टर आयकॉनिक म्हणून त्यांची ओळख आहे. कित्येक वेळा मोटरसायकल बाईक जिंकण्याचा कारनामा त्यांनी केला, आणि तेच सध्या आता बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत.
जरूर मिस्ट्री स्पिनर आहे. केडूपाडाच्या फिरकीच्या विद्यापीठातील कुलगुरू आहेत आणि चांगले बॉलला फिरवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. परंतु सिद्धी करलेला इथून आता आपण पाहतो की सिद्ध करावं लागेल. थोडंसं खेळ इम्प्रूव्ह करावं लागेल. या ओव्हरला कॅपिटलाइज करावे लागेल. डेथ ओव्हरला थ्रिलर बनवावे लागेल कारण दडपण थोडंसं आता वाढलंय. सन्मानजनक धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. त्या शोधामध्ये होते. हवेत खेळले उंच बॉल. फिल्डर नितेश कडून चूक घडली आहे आणि याचा फायदा मिळतोय. झेल साडी स्वतः चखले गेले. तिथे आपण पाहतोय की जरूर जीवनदान मिळालंय. फिल्डिंग आहे ना ती मी तर म्हणेल थोडीशी लूज झाली आहे खेडूपाडा टीमची, कारण 3 मॅचेस तिसरी मॅच सुरू आहे आणि बघा तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा जे 2 मॅचमध्ये चित्र बघायला मिळालं तेच चित्र या मॅचमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. जेव्हा एखादा विकेट किपर आपण पाहतो की बाउंड्री लाईनच्या आसपास फिल्डिंग करायला जातो आणि त्याच्याकडून या प्रकारच्या चुका ऍक्सेप्ट केल्या जात नाही. कारण विकेट किपर म्हटलं तर मग सर्वाधिक बेस्ट फिल्डर गणला जातो. आणि आता सध्या तरी 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं की नितेश विकेट किपर होते आणि आता जेव्हा ते गेले आपण पाहिलं की साहिलनं जागा घेतली कारण एक समोर ऑर्थोडॉक्स स्पिनर आहे. त्यामुळं मिस्ट्री स्पिनर असल्यामुळं आपण पाहतो की ते थोडे चेंजेस पाहायला मिळतात आणि ही चुकी घडली नितेशकडून. परंतु भावेश बॅकअप देतोय आणि भावेश वरती ठोकलाय. आक्रमण चढवलंय. समोरचा बॉल स्लॉट मध्ये आणि त्याला डिपॉझिट केलंय पार्किंग प्लॉट मध्ये. खेचून मारलाय षटकार. प्रेक्षक वर्गामध्ये आता टाळांचा कडकड कडकड कडकडाट होतो कारण काय फटका सजवला भावेश उलवेकर वरती. इथे बघा विथ द टर्न हा फटका सजवला आणि या बॉलवरती 6 धावा बुक झालात. इट इज नॉट इझी टू अगेन्स्ट प्लेइंग स्पिनर्स अगेन्स्ट खेळणं एवढं इझी नाही आहे हे स्ट्रोक. बट फलंदाजाचंही कौतुक करणं गरजेचं आहे. नक्कीच कॅलिबर चांगला आहे खेळाडूचा अक्षयचा आणि आघाडीला आलाय. आतापर्यंत 2 मोठे फटके त्याच्या माध्यमातून आपण बघितले. त्यामुळं तो आता इथून आपण पाहतो नक्कीच लढाईसाठी सज्ज झालाय आणि सन्मानजनक धावासंख्या त्याला उभी करायचं. आतापर्यंत त्यांनी धावा जमा केल्यात. धाव फलकावरती टोटल 28 धावा, म्हणजे इतक्या कमी धावा देखील नाहीयेत. 10च्या सरासरीने सध्या ते चाललेत असं म्हणावं लागेल आणि एक चांगली धावसंख्या आहे नॉकआउट स्टेजला. लास्ट आपण पाहतो की सुपर 12च्या क्वालिफाय मॅचमधून बक्षीसपात्र फेरीसाठी निवडले जाण्यासाठी ही सन्मानजनक धावसंख्या आणि त्यांचा बॉलिंग युनिट देखील चांगला आहे. कारण आतापर्यंतच्या ज्या मॅचेस आहेत त्या सिद्धी करवलीनं त्यांच्या बॉलिंगच्याच जोरावरती जिंकलेल्या आहेत. त्यामुळं त्यांनी पुरेशी धावसंख्या जमा केलेली आहे. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा भावेश या बळीला देखील इथे बघा लॉर फुलटॉस होतं. तिकडे फिल्डर बॉलच्या मागे धावतात. बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. ही एक जी धाव आहे ना आकाश सर, ज्या वेळेला तुमच्या या धावा चेसिंग करण्याची वेळ येईल ना त्यावेळेला मात्र थोड्याशा मित्रमंडळी महागात ठरतील आणि फार गरजेचं आहे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आहे गनिमी काबा आणि इथं क्रिकेटमध्ये चोरट्या धावा म्हणजे गनिमी काबा. ओ यावेळेला पहा लाईन विस्कलित झाले. अंपायर सेट इट इज अ इलिगल डिलिव्हरी सो व्हाईट बॉलचा कॉल आणि अतिरिक्त 1 धाव आता मिळणार आहे. या एका धाव्यानं धावसंख्या जी आहे ती पुढे टोटलला आपण पाहतोय की आधी आपल्याला 31 धावसंख्या पाहायला मिळते. 31 रन ऑन बोर्ड. वाईड आलाय. भावेश थोडासा मागडा. दुसरं षटक सुपर्ब राहिलं राहुल उलवेकरचं खिडूकपाडासाठी. आता हे वजनदार बॅटिंगचा परफॉर्मन्स पाहायला मिळतो. ओ फ्रंटला समोरून ठोकलाय. लाजवाब बल्लेबाजी. बेहतरीन स्ट्रोक. अफलातून फटका. धावा मिळतील 6 आणि आलाय षटकार. पहा वाडा कोणाचा आहे असो राडा आम्हीच करणार. काय फटका सजवला. छोट्या छोट्या खेळाडूंना घेऊन सध्या सिद्धी करवल्या संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि बघा जरी आम्ही दिसायला जरी छोटे असलो तरी सुद्धा मोठ्या मोठ्यांना गार करण्याची ताकद ठेवतो आणि काय फटका सजवला. आणि जरूर कौतुक करावं लागेल कारण साहिल आता आयकॉनिक खेळाडू व्यावसायिक गटामध्ये खेळतो. त्याला 17 खेचल्या आणि आता आपण पाहतो भावेशची तर क्रेज आहे. त्याच्या बॉलिंगची स्पेशली क्रेज आहे आणि त्याच्यावरती देखील आता आक्रमण चढलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. जरूर जे विशेष कौतुक केलं जाईल ते म्हणजेच अक्षयची कौतुकास्पद कामगिरी आहे. मोठमोठे गार केलेत गंमतमध्ये आणि अगदी आपण पाहिलं की इथं दडपण असताना देखील त्यानं ते काम जरूर इथे करून दाखवलं. याबद्दल विशेष कौतुक. शेवटचा 1 बॉल आहे टार्गेट सेट करण्यासाठी बॅटिंग युनिटमधून अक्षय समोर भावेश. या वेळेला लाईन चांगली होती. खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला बघायला मिळतो. या बॉलवरती फक्त 1च धाव आली आहे आणि आता विजय साडी येणाऱ्या 18 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. त्या म्हणजे तब्बल 39 धावा येणाऱ्या 18 बॉलमध्ये तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. चांगली धावसंख्या उभी केली आहे. आता विजयाचं समीकरण जर आपण बघितलं तर 13.6
0-0चं असणार आहे, ते म्हणजेच खेडूकपाडासमोर. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की अगदी असं वाटलं की आता धावा भरपूर कमी बनतील, कारण मिस्ट्री स्पिनर हा विकल्प आहे आणि स्पेशली बॉलला देखील आपण पाहतो की ग्रिप मिळते आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये, चौथ्या ओव्हरमध्ये ज्यावेळेला स्पिनर येतात गोलंदाजीसाठी, आपण जर पाहिलं ना, ज्यावेळेला निवियासा बॉल खेळतो 6व्या-7व्या ओव्हरमध्ये जर आपण समजा 10 ओव्हरची मॅच खेळली तर मग तो बॉल तेवढा टर्न होत नाही, परंतु जर थोडीशी लवकर उडली असेल तर बॉलला एक वेगळा टर्न मिळतो. आणि जर त्याच्यामध्ये स्लोअर स्पिनर असेल, मीडियम पेसा जर स्पिनर असेल तर मग एक वेगळाच आपण पाहतो की इलिगेशन आणि कट मिळतो बॉलला. आता तो फायदा उचलतील असं वाटलं भावेश, बट भावेशवरती आक्रमण चढवण्यासाठी अक्षय देखील आपण पहिल्या मैदानामध्ये सज्ज होता आणि त्याने ठोकलेले आपण ते षटकार पाहिले. ब्रिलियंट स्ट्रोक होते. सुरुवातीला 1 6, त्यानंतर मधल्यामध्ये 1 6 आणि शेवटला देखील 6. आणि अशा पद्धतीने आपण पाहतो की टोटल स्कोर जाऊन पोहोचला 38 वरती. 39चं आव्हान असेल, ते म्हणजेच टीम विरासपोर्ट खेडूकपाडासमोर कोण फलंदाज येतील याचीही चर्चा केली जाईल. आणि आता या धावा ज्या खर्च झाल्यात याचीही चर्चा केली जाते. थोडेसे मी म्हणेन की ते नाराज आहेत त्यांच्या त्या परफॉर्मन्सपासून, यात काही मात्र शंका नाही आहे. परंतु बॅटरनं बॉल जे मारलेत ना ते बनवून मारलेले आहेत, त्यामुळे गोलंदाजी एवढी वाईट नव्हती असं म्हणावं लागेल. साईडचे बॉल देखील चांगले मारलेत बॅट्समननं, त्यामुळे त्यांचा कॅलिबर देखील एक चांगला आहे. आणि बॅटिंग परफॉर्मन्स देणारा संघ यंगस्टार सिद्धी करवले म्हटला ना तर कुठल्याही पूलमध्ये आपण त्यांना पाठवा, ते असाच परफॉर्मन्स देतात, ही त्यांची ओळख आहे. आकाश सर बघा, सध्या आता उन्हाळा सुरू झाला आणि या प्रत्येक संघ जर का आपण पाहिलं तर नाईटमध्ये एंट्री करतो. डेचं क्रिकेट आहे ते हळूहळू कमी होत चाललं आणि बघा त्यातल्या त्यात ही नाईटची एक जबरदस्त स्पर्धा सध्या आपण पाहता. कणपोली गावामध्ये काय म्हणाल या स्पर्धेविषयी? जरूर आपण पाहतोय की मदनजी मते साहेब लोकनियुक्त सरपंच, अगदी आपण जर पाहिलं तर मराठीची अस्मिता कणखर बाणा, या परिसराला चालना देणारा विकास पुरुष, अरहुन्नरी विकास पुरुष, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो की नवनवीन उपक्रम राबवले जातात. मग कला क्रीडा असतील, शैक्षणिक असेल, साहित्यिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं योगदान आहे. आणि आज आपण जर पाहिलं ना तर क्रीडा खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ त्यांनी ते जरूर उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. आणि आपण जर पाहिलं ना तर नक्कीच ही स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की डे नाईटचा फॉर्मॅट आहे आणि स्पेशली 6 क्रमांक आणि 6 दिवसामध्ये स्पर्धा आटोपली जाणार आहे. आणि स्पेशली प्रत्येक आपण पाहतोय की ABC या पूलसाठी आपल्याला एक सेपरेट मालिकावीर पारितोषिक, सेपरेट बॅट्समन पारितोषिक, त्यानंतर सेपरेट बेस्ट बॉलरचं पारितोषिक आणि सेपरेट बेस्ट फिल्डरचं पारितोषिक आहे. तसंच आपण पाहिलं तर DEF पूलसाठी देखील यथोक्रमे तशीच पारितोषिक आहेत. म्हणजे DEF पूलमधून देखील आपण पाहतो की एक मालिकावीर निघणार आहे, बेस्ट बॉलर निघणार आहे, बेस्ट बॅट्समन निघणार आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निघणार आहे. त्यामुळे त्यांचं याबद्दल विशेष कौतुक केलं पाहिजे. त्यानंतर आता आपण पाहतो की आयुवा झेलसाठी देखील पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लगावली जात आहेत. म्हणजे असं नाही आहे की असे आपण अनेक आयोजक पाहतो की येतात, आयोजन करतात, गट्टा भरतात, निघून जातात. परंतु एक मी म्हणेन की अशा आयोजक आहेत की ते अगदी आपण पाहतो की खेळाडूंना चांगलं व्यासपीठ कसं मिळेल, त्यानंतर गावचा विकास कसा होईल या गोष्टीकडे ते जरूर हेरीनं पाहतात, म्हणून त्यांचं आयोजन खास आहे. बघा जबरदस्त या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बघा कोणत्याच प्रकारची कमी भासू दिली नाही आहे सन्माननीय आदरणीय मदनजी मते साहेबांनी. बघा प्रत्येक गोष्टींवरती त्यांनी आकाश जर बारकाईने नजर टाकली आहे, हे एक वैशिष्ट्य आहे. धावपळीचं जीवन आहे, परंतु त्यातल्या त्यात जर का आपण पाहिलं तर आपल्या आज कामातून वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी वेळ दिला आणि बघा काय दिमागदार स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. सुपर डुपर स्पर्धा, खेळाडूंना मात्र एक मोठं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्यामध्ये साहेबांचा मोलाचा वाटा आहे. नाही, नक्कीच आपण जर विचार केला कानपुरला सुरुवातीला स्पर्धा व्हायची, सुजितदादा ती स्पर्धा भरवायचे आणि ती स्पर्धा आपण पाहिलं की अगदी लाईट टेनिस बॉलवरती ती आपण स्पर्धा पाहायचो. याच मैदानावरती जवळपास 40,000 पहिलं पारितोषिक होतं आणि पहिली स्पर्धा आम्ही नाईटचीच केली होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं की 80,000ची ती स्पर्धा सुजितदादांनी भरवली. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं आत्ताच रिसेंट सुजितदादांची एक स्पर्धा पाहायला मिळाली, रायगडमधील नामांकित स्पर्धा म्हणून तिचा आपण बोलबाला पाहतो. आणि त्यानंतर आता आपण पाहतो की मदनजी मध्ये यांचं देखील आपल्याला आयोजन पाहायला मिळतं, तेवढंच खास आहे. 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा उतरलेली आहे. याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की आयोजनाला यश मिळतंय, लोकांची साथ मिळते आणि खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळतोय, म्हणून स्पर्धा अगदी चरण शिगायला पाहायला मिळते. जरूर मदनजी मते साहेब शब्दाला जपणारे व्यक्तिमत्व आहेत आणि बघा जनतेसाठी वाटेल ते करण्यासाठी ते तयार होतात. जनतेचा हक्काचा आवाज म्हणजे मदनजी मते साहेब. नक्कीच लोकनियुक्त हे टॅग त्यांना मिळालं, इथूनच त्यांच्या कार्याची महती कळते. म्हणजे लोकांनी निवडलेला सरपंच आहे, ना कुठली निवडणूक झाली. दॅट दे सेट आम्हाला हे हवेत, सो त्यांना पदावरती आणि त्यांना सीटवरती बसवलं आहे. आणि आज आपण पाहतो की जनतेसाठी काम देखील करतात. मॅचकडे आपण जरूर जाऊयात, सामन्याकडे जाणंही महत्त्वाचं आहे. आमच्या आयुष पियुषचा आम्ही आभार व्यक्त करू, अभिनंदन व्यक्त करू. मॅचकडे जाऊयात. ओ इथे पहा, पहिला बॉल, सुरुवात चांगली,
बॉलिंग युनिट चांगला आहे, त्यामुळे सिद्धी करोलेच्या अगेन्स्ट खेळत असताना एवढ्या इझिली ही मॅच देणार नाही आहेत ते सिद्धी करोले संघ किडूक पडायला. त्यामुळे आता इथून धावा ज्या आहेत त्या मी म्हणेल बनवून घ्याव्या लागतील, धावा घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. पहिलाच बॉल खरं तर योग्य टप्प्यावरती हाताळला स्ट्रायकिंगला भावेश उलवेकर आपल्याला बघायला मिळतोय. ज्या धावा त्याने बॉलिंगने दिला आता ते वसूल करण्याची वेळ आली आहे. ओ याही वेळेला आणखीन एक चांगला बॉल आपल्याला बघायला मिळतो आणि इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला, जबरदस्त बॉलिंग, अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॉलिंग, लगातारचे 2 बॉल डॉट बॉल आलेत भावेश उलवेकरच्या अगेन्स्ट. चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय जरूर आता खेळाडूंच्या माध्यमातून. यावेळेला पहा पुन्हा एकदा पूर्णपणे बीट झालेत. अनबिटन गोलंदाजी आहे, अनप्लेबल बॉल पाहायला मिळतात. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 39 धावांची गरज आहे. जे 18 मध्ये 39ची गरज होती ती आता 15 मध्ये 39ची आलेली आहे. आणि आता ही मॅच जी आपण पाहतोय ना ती मॅच अगदी आपण पाहतोय की सिद्धी करोले संघ आपल्या बाजूने थोडी का होईना मात्र झुकवण्याचा प्रयत्न करतोय. इथे स्कोरिंग शॉटची गरज आहे, चान्स घ्यावी लागेल आता, ती म्हणजेच बॅटिंग करत असताना खेळूक पाडायला. जरूर आकाश सरांनी मगाशी उल्लेख केला, बॉलिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे सिद्धी किरवले या संघाचं. यावेळेला बॉल हवेत, विकेटची संधी आहे, विकेट मिळू शकते आणि विकेट मिळाली आहे. बॅटर बाद झालेत. भावेश उलवेकर आता जड पावलांनी मैदानाशो बाहेर रवाना होतात. महत्वाची विकेट आलेली आहे, बाबेसो थांबणं गरजेचं होतं, परंतु राहुल सारखा अजून एक चांगला फलंदाज आहे आणि चांगले सेट आहेत ते सध्या, कारण चांगला फॉर्म देखील त्यांचा आपण पाहतो आणि ते अजूनही मैदानामध्ये आता ते नक्कीच एंटर होतील आणि तो आता आपण पाहतो की जबाबदारीचा भाग जो आहे ते पेलतीलच, कारण लिजंड खेळाडू आहेत आणि चांगला एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे, त्यामुळे मॅच अजूनही संपली नाही आहे. नवीन खेळाडू, सिनियर खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. राहुल उलवेकर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला बघायला मिळतात. पाहूया आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने इकडे बॅटिंग केली जाणार. एक्सपिरियन्स, आत्मविश्वास क्रिकेटमध्ये भरपूर इम्पॉर्टंट असतो आणि इथं बघा आता अनुभव पणाला लावतील का राहुल उलवेकर हे पाहायचंय. अनुभवाची शिदोरी आता जरूर मैदानामध्ये आता इथून दाखवावी लागेल. ते म्हणतात ना की अनुभव एक अशी कंघी आहे जो सरके बाल झडणे पण हमें मिळती आहे. आता त्या मी म्हणेन की कंगव्याचा वापर करावा लागेल. टक्कल पडली नाही अजून, मॅचमध्ये अजून आम्ही जिवंत आहोत हे सांगावं लागेल, ही ओळख पटवून द्यावी लागेल आता राहुल उलवेकर यांना. आणि क्षमता आहे त्यांच्यामध्ये, प्रोटेक्शन आपण जर पाहिलं ना तर करतात. आसरा आहेत ते म्हणजेच विराट स्पोर्ट खेडूक पडा संघाचे आधारवड आहेत. फुल टॉस, फुल टोल वसूल आले आणि पाठवलंय बॉलला. यावेळेला फ्लॅट हिट आणि फ्लॅट हिट धावा देऊन जाईल सा. आलाय षटकार पा. जिगरबाज खेळाडू, सहजासहजी हार मानणाऱ्यातले राहुल उलवेकर कसले आणि इथं बघा काय फटका आपल्याला बघायला मिळतो. माझं काम आहे तोडफोड करण्याचं आणि मी का मैदानाच्या आतमध्ये आलो आहे हे सिद्ध करतात. आणि बघा आल्याबरोबरच वीरेंद्र सेहवाग यांची आम्हाला आठवण झाली. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 6 धावा तिकडे डिपॉझिट केल्या जातात. काय फटका होता, जबरदस्त टायमिंग होता, अफलातून टायमिंग. फलंदाजी भरपूर चांगली आहे खेळाडूची, गोलंदाजी जितकी चांगली तितकी चांगली फलंदाजी आहे, त्यामुळे या मॅचमध्ये ते काहीही करू शकतात. आणि त्याचंच प्रात्यक्षिक पुणेच्या मैदानाच्या आतमध्ये राहुल उलवेकर नावाचं वादळ घोंगावत आहे आणि मॅच आपल्याला आता इथून इंटरेस्टिंग बनताना पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले धावफलकावरती, टोटल आहे 12. वय थकू शकत नाही, ठोकरा पाडू शकत नाही. जर जिद्द जिंकण्याची असेल तर कोणती परिस्थिती तुम्हाला हरवू शकत नाही. किती वय झालं एखाद्या क्रिकेटरचं तर त्याचा क्लास हा भरपूर इम्पॉर्टंट असतो. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि काय खेळतोय राहुल उलवेकर. नक्कीच नक्कीच प्रकाशाच्या प्रत्येक किरणीने जीवनाचा नवा उत्साह दिला आणि जिथे अंधार होता तिथे राहुल उलवेकर याने आता उजाला दिलाय. सामना फसला होता आणि तोच सामना आता आपण पाहतोय त्यांनी अगदी इथून थोडा इझी केलाय. ओव्हर क्रमांक 1चा खेळ पॉवर प्ले जिकडे आपण पाहिलं की धावा बनत नव्हत्या त्याच पॉवर प्लेला 12 धावांमध्ये कन्वर्ट केलं. शेवटच्या 2 बॉलला 2 बॅक टू बॅक सिक्सेस आलेत आणि धाव फलकावरती आपण पाहतो 12 झाले असता. आता शेवटचे 12 बॉल बाकी आहेत आणि 27 धावांची गरज आहे. म्हणजे 13.20 ची सरासरी, 13.50 ची सरासरी आहे धावा बनवण्यासाठी. आस्किंग रन रेट आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या सरासरीनं चालायचंय त्या सरासरीनं चाललेत देखील. भले एक धाव ते मागे पडलेत परंतु थकले नाहीयेत. मंजिल मिले न मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम लढे नहीं, ये गलत बात है. मैदानामध्ये आल्यानंतर आपण पाहिलं की राहुल दादांनी ते पटवून दिलंय.
अलीकडचा काल होता आपण दादा भोईर यांना पाहायचो, एक चांगले फलंदाज होते आणि आता आपण पाहतोय की त्यांच्यासोबत त्यांनी क्रिकेट खेळलाय. दादा भोईर यांनी रिटायरमेंट जाहीर केली, राहुल दादा उलवेकर यांनी देखील ती करायचा प्रयत्न केला, परंतु संघाने त्यांना थांबवलं. कारण की त्यांनी म्हटलं की तुम्ही नसाल तर आम्ही मैदानामध्ये उतरणार कसे. आज आपण पाहतो की त्यांना थांबवण्याचं कारण या खेळाडूंचं काय होतं ना 10 युनिटचं, ते आता आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एकच म्हणेन की शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो कभी घास नहीं खाता और वो झपटना नहीं बोलता. आज राहुल दादांनी ते पटवून दिलंय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आता ते आहेत आणि स्ट्राईक एंडला तितकाच चांगला त्यांनी घडवलेला आहे. आपण पाहतो की चांगल्या घाटणीचा काढून नुकताच खानावमध्ये ज्याला बाईक आपण पाहिली की मिळाली आणि त्यांनी ती राहुल दादाला डेडिकेट देखील केली होती. आज त्यांचा शिष्य आपल्याला समोर पाहायला मिळतोय आणि गुरु शिष्याची जोडी आहे. सो आपण पाहतोय की राहुल देखील आणि साहिल देखील समोर, त्यामुळे मॅच इंटरेस्टिंग होणार आहे. सिद्धी किरोळेचं विशेष कौतुक, त्यांचा बॉलिंग युनिट चांगला याची आपण चर्चा केली आणि यंगस्टार खेळाडू आहेत, त्यामुळे आपण पाहतो की क्रिकेट म्हटलं तर मग ते म्हणतात ना की हा खेळ जल्लोषाचा आहे, जोशाचा आहे, हा खेळ युवा पर्वाचा आहे, त्यानंतर अगदी सलसलत्या रक्ताचा आहे आणि ते आपण पाहतो की त्यांच्यामध्ये रक्त गरम आहे, त्यामुळे हे सामना थांबवण्यासाठी देखील ते आहे, मी म्हणेन की अजूनही सक्षम आहेत. मॅच इंटरेस्टिंग आहे, मॅच रोमांचक आहे. बघा 2 बॉलवरती 2 षटकार तर आले खरे. पाहूया आता लगातारचा तिसरा षटकार येणार आहे का. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेला दांडी गुल होईल का, बेल्स डाऊन झाले की नाही अशी चर्चा आहे. बॉल यष्ट्यांना जरूर हिट झाला, बट तिथे काय घडलंय ते पाहावं लागेल जरूर. आणि अगदी आपण पाहतोय मैदान कदाचित सोडावं लागतंय, कारण इथे लेग बिफोर द विकेट मिळालेत कदाचित. बिग विकेट टू गॉन. मोठा मासा गळाला लागला. राहुल उलवेकर असं वाटत होतं की ते शेवटपर्यंत टक धरून राहतील खेळपट्टीवरती, परंतु बघा ते इथून मात्र बाद झालेत आणि ते आता जड पावलांनी मैदानाच्या बाहेर रवाना होत असताना आपल्याला बघायला मिळतात. नवीन आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक, मोठी जबाबदारी असेल ऋतिकला. स्ट्राईक देणं फार महत्त्वाचं राहील, मी म्हणेन साहिलला. 10-26 अजूनही पाहिजेत मॅचमध्ये आणि मॅच आपल्याला जरूर रंगतदार पाहायला मिळतं. बॉल तयार झालेच. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता न्यू बॅटर ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आज मात्र ऋतिकला हिरो बनण्याची संधी आहे. पाहूया आता ऋतिक कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. आणि याच्यापेक्षाही चांगली संधी त्याला मिळणार नाही आहे स्वतःला सिद्ध करण्याची. ऋतिक मैदानामध्ये आलाय, आडव्या बॅटनं खेळायचा होता. इथे पहा लेगबाईचा इशारा पंथांचा, 1 रन तरी मिळेल. साहिलला जी स्ट्राईक हवी होती ती मिळते आता. आणि टीमची धावसंख्या आपण जरूर पाहतो 1 न वाढलेली आहे. 9 बॉलला 25 धावांची आवश्यकता आहे. राहुल दादांनी मजा आणली होती मॅचमध्ये, बट त्यांचं परतनं थोडंसं आता आपण पाहतो की संघासाठी मी म्हणेन की घातकच ठरलंय आणि ते बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण जरूर पाहतोय, तो म्हणजेच अगदी ऋतिक. नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल यावेळेला जरूर साहिल वरती आहे, कारण या षटकातून 3 चेंडू बाकी आहेत. यावेळेला बॉल हवेत आहे, फिल्डर बॉलच्या खाली. ओ माय गॉड, कॅच पकडली की मॅच पकडली. येणारा वेळ तुम्हाला जरूर सांगेल. आणि इथे बघा बॅटर बाद झालेत. साहिल उलवेकर सुद्धा जड पावलांनी मैदानाच्या बाहेर रवाना झाला. आणखीन एक विकेट आली आहे आणि मॅचमध्ये पूर्णपणे एंटर झालेत. आता इथून बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जो संघ आहे त्याला डिस करायचा प्रयत्न होतोय समोरून. नवीन फलंदाज तितक्या चांगल्या गाठणीचे खेळाडू नितेश भोईर. आणि नितेश भोईर म्हटलं तर मागील मॅचमध्ये चांगला त्यांनी मधल्या फळीमध्ये पाहिलं की स्टार्ट दिला होता संघासाठी आणि स्कोरिंग शॉट देखील त्याच्या माध्यमातून पाहिले. आता सामना वाचवायचा, इथून 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. किमान 2 मोठे फटके इथून जर आले तर मग शेवटच्या क्षणामध्ये आपण पाहतो की पुन्हा एकदा तशीच लढाई पाहायला मिळेल. आणि एखाद फटका आला तरी देखील मिळेल की 17 ते 18 ते 19 धावा वाचतील आणि मॅचमध्ये एक रंजकपणा आणि अगदी जो इंटेंट आहे या मॅचचा, अगदी या शोचा, तो इंटेंट आपल्याला तसाच पाहायला मिळेल. बघा आता नितेश यांच्या वरती मोठी जबाबदारी आहे. पाहूया आता नितेश यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार आहे. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा लाईन चांगली होती. जबरदस्त बॉल आपल्याला बघायला मिळतो. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आता केली जाते. प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक विकेट बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मित्रमंडळ थोडीशी डोकेदुखी ठरेल. वाईट बॉलनं आपण पाहतोय जरूर आता इथे
या बॉलवरती थोडासा फायदा मिळतोय आणि एक धाव अतिरिक्तच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाल्या. जस्ट सुनील म्हटले वाईट बॉल. ओ या वेळेला पहा, हाही बॉल चांगला आहे आणि चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आपण जर बघितली तर नक्कीच आता स्टॉप पाहायला मिळेल. 7-24. एक मोठा फटका किमान हवा आहे. 7 चेंडू आणि 4 षटकारांची गरज. ओ याही वेळेला पंच सांगतायत की हा वाईट बॉल. आणि आता बॉलिंग करणाऱ्या टीमने इथे पंचांना चॅलेंज केलं. आता आम्ही चेक करणार आहोत. चला, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स खरं तर आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालेत. बघा आता दरम्यानचा पुढचा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल निघालच पुन्हा एकदा. या वेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला बघायला मिळतो. आपल्या फिरकीच्या तालावरती फलंदाजाला गरा फिरवलं जातं आणि इकडे डॉट बॉल आला. समीकरण आता अवघड होत चाललंय. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. इथे जर का आपण पाहिलं तर आता 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये आता 23 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल नीड टू 23 रन. 6 मध्ये 23 करायचे आहेत. सहा चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे. पाहूया आता ओव्हर नंबर 3 मध्ये कोणाला इकडे आणलं जाणार. ओव्हर नंबर 3 हे षटक हाताळण्याची कोणाच्या खांद्यावरती इथून मात्र जबाबदारी दिली जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला. नो डाऊट ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. काय गोलंदाजी केली होती. 6 बॉल हाताळले होते. 2 विकेट मिळवत फक्त 2च धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्या देखील एक्स्ट्राच्या रूपाने त्या धावा खर्च केल्या होत्या. तोच ओमकार सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळतो. चांगला खेळाडू आहे. यंगस्टर हाईटचा सातत्याने वापर करत आला आणि जेवढी मोठी हाईट आहे तितकीच जास्त फाईट तो क्रिकेट खेळत असताना देत असतो विरोधी संघाला. आता बॉल तयार झाला. ओमकार पुन्हा एकदम पुढचा बॉल हाताळण्याकरिता. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. 6 मध्ये 23 ची गरज आहे. बॉल तयार होतोय. गोलंदाज निघाला पुन्हा एकदम. पाहूया आता 6 मध्ये 23 धावा. इकडे मात्र चेस केल्या जातील का. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. ऑनसाईडला फटका टर्न केला. फिल्डर आहेत डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. खूप चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. आता 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये विजयासाठी 22 धाव्यांची गरज आहे. 5 बॉल नीड टू 22 रन्स. 5 मध्ये 22 करायचे आहेत. 5 चेंडू 22 धावा. नितेश जो आतापर्यंत शांत बसला त्याला आता इकडे पेटून उठावं लागेल. या मॅच मध्ये खेळावं लागेल त्याला. त्याच्या हातात बॅट आहे आणि त्याला आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. 5 मध्ये 22 धाव्यांची गरज. अभी नाही तो कभी नाही. या स्पर्धेची वाट तुम्हाला संपूर्ण वर्षभर पाहावी लागते. बॉल निघाला ओमकार पुन्हा एकदम. यावेळीचा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईन शो बाहेर. थोडासा झाला उशीर परंतु फटका मारला पद्धतशीर. वा भाई वा, काय फटका सजवला. जिकडे 22 करायचा होता 5 बॉल मध्ये आता समीकरण आलंय. 4 चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्या 16. 4 बॉल मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. नितेश या मॅच मध्ये पुन्हा एकदा आणणारा खेळून टीमला हा षटकार आपण पाहिलाच.
पाहूया आता खिडूकपाडा या टीमचा खरं तर दबदबा इथे बघायला मिळेल का. 4 बॉलमध्ये आता 16 रेशो आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा थांबतायत, वेळ घेत आहेत. ओमकारला माहिती आहे माझा प्रत्येक बॉल माझ्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. 4 मध्ये 16ची गरज आहे. बॉल तयार होतोय. यावेळेला पुन्हा एकदा फिरून मारलाय, दे घुमा के आली रे आली, आता माझी बारी आली. आणि बघा आता बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4, येते चौकार. टन टनाटन टन टारा, 3 गेंदे चाहिए 12. 3 बॉल मध्ये आता विजयासाठी 12 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 12 धावा, 12 धावा 3 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये. 3 मध्ये 12ची गरज आहे. बॉलर ओमकार, बघा जो ओमकार सक्सेसफुल गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं, परंतु आता त्याच्यावरती नितेश या खेळाडूच्या माध्यमातून आक्रमण चढवलं जात आहे. समीकरण सामना अंतिम टप्प्यात आला. 3 मध्ये धावा करायच्या 12. एका साईडला सिद्धी करवले तर दुसऱ्या साईडला खडूपाडा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही मातब्बर संघ आहेत. 3 मध्ये 12ची गरज आहे. खडूपाडा या संघाला खरं तर रिप्रेझेंट करत असताना नितेश हा खेळाडू आता चांगला खेळ दाखवतोय. ओ यावेळेला बॉल हवेत आहे. मिस्टामिक स्ट्रोक आहे आणि इथे बघा पकडला जातोय. जेल विकेट आली आणि वाटा पास झालेत. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 2 षटकारांची गरज आहे. 2 बॉल मध्ये 12. दोन चेंडू आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज आहे. असा कोणता खेळाडू असेल जो मात्र खिडूकपाडा या संघाला संकटातून आता इकडे बाहेर काढेल. आपला संघ अडचणीमध्ये सापडला. आता पाहूया अडचणीतून बाहेर काढण्याचं काम इथून मात्र केलं जाईल का. 2 बॉल मध्ये 12.